Hello dear student, I am Mr. Balaji Ingre. I welcome you on my YouTube channel. Dear student, today we are going to learn 4.2 To Serve with Love. The novel is written by E.R. Braithwaite. In our previous video, we have seen about the theme of the novel. Dear student, today we are going to learn synopsis of the extract. Synopsis म्हणजे सारांश. आणि या परिच्छेदाचा आहे किंवा नॉव्हेलचा आपल्याला काय करायचं आहे, सारांश आज बघायचा आहे. So let's go to see synopsis of the extract. Synopsis म्हणजे सारांश. तर याच्यात काय आहे ते आपण पाहू. In this extract, Braithwaite recounts the half-yearly report of the Students' Council, in which the students of the school report to the faculty and other students on what they have been studying thus far. आता या एक्स्ट्रॅक्ट मध्ये आपल्याला काय पाहायचं आहे, ब्रेथवेटनं काय केलं आहे, हाफ इयरली म्हणजे अर्धवार्षिक ज्याला आपण 6 महिने म्हणतो, तो आपल्या विद्यार्थ्याचा रिपोर्ट काय केला आहे इथं स्टुडंट काउन्सिल्स पुढे ठेवलेला आहे. आणि या स्टुडंट काउन्सिल्स पुढे ठेवलेला हा 6 महिने किंवा अर्धवर्षाचा वृत्तांत रिपोर्ट अभ्यासाचा त्यांचा आपल्याला आपण पाहणार आहोत. इन विच द स्टुडंट्स ऑफ द स्कूल रिपोर्ट टू द फॅकल्टी अँड अदर स्टुडंट्स ऑन व्हॉट दे हॅव बीन स्टडिंग दस फार. तर आतापर्यंत हे विद्यार्थी 6 महिन्यामध्ये काय काय शिकले ते फॅकल्टी वाईज आणि वर्ग वाईज हे विद्यार्थी काय करणार होते, आपला वृत्तांत रिपोर्ट हा वर्षाचा एका स्टुडंट काउन्सिल्स पुढे ठेवणार होते. काउन्सिल म्हणजे परिषद, विद्यार्थ्यांची परिषदेपुढे ते 6 वर्षाचा आपला अहवाल रिपोर्ट म्हणजे अहवाल ठेवणार आहेत. आणि हे आपल्या फॅकल्टी वाईज हे विद्यार्थी ठेवणार आहेत. व्हॉट दे हॅव बीन स्टडिंग thus far. Braithwaite's class representative speak knowledgeably about their course book and place a considerable amount of emphasis on how much they have learned about different people, culture, customs, and the importance of international and interracial cooperation. आता पहा, ब्रेथवेट काय करणार होते, त्याच्या वर्गाचे रिप्रेझेंटेटिव्ह प्रतिनिधी स्पीक नॉलेजेबली खूप चांगल्या रीतीने खूप तयारी करून बोलले. त्यांनी त्या कोर्स बुकमध्ये त्यांच्या विषयाच्या पुस्तकामध्ये काय काय शिकले आणि त्यांनी हे सगळं शिकलेलं काय केलं एकदम प्रभावीपणे मांडलं. काय मांडलं त्यांनी, द एम्फसिस नाव हाऊ मच दे हॅव लर्न अबाउट डिफरंट पीपल. अनेक वेगवेगळ्या भागातील लोकांकडून ते काय काय शिकले, कल्चर, कस्टम्स, त्यांच्या चालीरीती, रूढी, परंपरा, इम्पॉर्टन्स ऑफ इंटरनॅशनल अँड इंटररॅशियल कोऑपरेशन्स. तर इंटरनॅशनल म्हणजे आंतरराष्ट्रीय आणि इंटररॅशियल म्हणजे आंतरजातीय. ह्या सगळ्या गोष्टी म्हणजे इतर जातीतील, इतर राज्यातील, इतर भाषातील पीपलकडून त्यांच्या चालीरीती, त्यांचे कस्टम्स, रीतिरिवाज हे कसं सगळ्या पद्धतीनं शिकले हे आपल्या ब्रेथवेटच्या वर्गातील रिप्रेझेंटेटिव्हनी खूप चांगल्या पद्धतीनं काय केलं, त्याचं प्रेझेंटेशन केलं, ते मांडलं. Miss Joseph and Denham, both students of Braithwaite's class, preside over the meeting. आता ब्रेथवेटच्या वर्गातील 2 विद्यार्थी मिस जोसेफ आणि डेनहॅम या दोघांनी काय केलं होतं की ती सगळी जी मीटिंग आहे त्या मीटिंगचे हे काय झाले ते प्रमुख होते. ॲट द आउटसेट मिस्टर
Florian, the headmaster, addressed the meeting with a lengthy but well received presentation. आणि त्याच प्रोग्रामच्या दिवशी त्याच ठिकाणी त्यांच्या वर्गाचे जे हेडमास्टर होते, म्हणजे त्यांच्या स्कूलचे, त्यांच्या शाळेचे जे हेडमास्टर होते मिस्टर फ्लोरियन, यांनी काय केलं होतं, एक चांगल्या पद्धतीनं तयार केलेलं लांबलचक असं त्यांचं स्पीच त्या मीटिंग पुढे त्यांनी ठेवलं किंवा मीटिंगला संबोधून त्यांनी ते स्पीच दिलं. One after another each class gives a brief report of their progress. आणि एकामागून एक वर्ग आपला प्रोग्रेस रिपोर्ट आहे, त्यांनी केलेली जी प्राप्ती आहे 6 महिन्यामध्ये शालेय अभ्यासामध्ये, तो रिपोर्ट ब्रीफली थोडक्यात मांडत होते. थ्रू देअर चोजन रिप्रेझेंटेटिव्ह ऑन दॅट दे हॅव बीन स्टडिंग इन ईच सब्जेक्ट सो फार. आणि हे कोणामार्फत मांडत होते, त्यांच्या वर्गाचे ज्याने ते प्रतिनिधी रिप्रेझेंटेटिव्ह निवडलेले होते त्यांच्या मार्फत होते. आणि पूर्ण वर्ष 6 महिन्यामध्ये त्यांनी ज्या ज्या विषयाचा अभ्यास केला होता तो सगळा अभ्यासक्रम आपल्या वर्ग प्रतिनिधीच्या थ्रू काय करते, हे विद्यार्थी ब्रीफली आपला रिपोर्ट, प्रोग्रेस रिपोर्ट तिथं प्रेझेंट करत होते. ब्रीफ म्हणजे थोडक्यात. अ पॅनेल म्हणजे समिती ऑफ टीचर इज चोजन फॉर इच क्लास टू आन्सर एनी क्वेश्चन रिगार्डिंग द रिपोर्ट सबमिटेड बाय द क्लास. आता तिथं काय होती, शिक्षकांची एक समिती निवडली होती आणि ती समिती काय करत होती की या क्लासनं जर काही प्रश्न विचारले असतील किंवा एका रिपोर्ट मांडते वेळेस या क्लास रिप्रेझेंटेटिव्हने काही प्रश्न विचारले असतील तर त्या प्रश्नाचं निरसन करण्यासाठी किंवा त्या प्रश्नाचं उत्तर देण्यासाठी काही शिक्षकांची एक समिती, पॅनल ऑफ टीचर त्यांनी चूज केली होती आणि हे प्रत्येक क्लाससाठी वेगवेगळा पॅनल निवडलेला होता. द लोएस्ट क्लास The lowest class begins first, and it is obvious that as the student progress through the rank, there is a marked development in their ability to express themselves. आता पहा, तर काय झालं, छोट्या वर्गातील मुलांनी काय केलं होतं, सुरुवातीला आपला अहवाल तिथं रिपोर्ट वाचनाला सुरुवात केली होती. And it is obvious that as the student progress through the rank, there is a markable development in their ability to express themselves. आणि त्या विद्यार्थ्यांनी त्यांच्या वयोमानानं जो प्रोग्रेस केला होता तो कसा होता, मार्क्ड डेव्हलपमेंट, एक प्रकारचं त्यांचं म्हणजे लक्षात घेण्यासारखी त्यांची डेव्हलपमेंट होती. त्यांनी त्यांच्या ॲबिलिटीनुसार, पात्रतेनुसार खूप चांगल्या पद्धतीनं स्वतःला तिथं एक्सप्रेस केलं होतं आणि त्यांच्या क्लासचा प्रोग्रेस त्यांनी तिथं मांडलेला होता. मिस्टर ब्रेथवेट्स क्लास बीइंग द ओल्डेस्ट वॉज द लास्ट टू प्रेझेंट देअर रिपोर्ट. आता पहा, सुरुवातीला छोट्या वर्गापासून सुरुवात झाली होती आणि छोट्या वर्गातील मुलांनी आपला जो प्रोग्रेस रिपोर्ट आहे खूप चांगल्या रीतीने मांडलेला होता, लक्षात घेण्यासारखा होती, त्यांची मार्क्ड डेव्हलपमेंट होती, म्हणजे लक्षात घेण्यासारखा त्यांचा प्रोग्रेस होता. आणि ते त्यांनी त्यांच्या ॲबिलिटीनुसार, त्यांच्या पात्रतेनुसार, त्यांनी त्यांच्या एक्सपिरियन्सनुसार, कारण ती छोटी छोटी होती, त्यांनी ती तिथं मांडला होता. आता शेवटी या ब्रेथवेटचा, आपल्या नॅरेटरचा वर्ग होता, ब्रेथवेटचा, आणि तो वर्ग कसा होता, ओल्डेस्ट स्टुडंटचा, म्हणजे ओल्डेस्ट क्लास म्हणजे सिनियर स्टुडंटचा वर्ग होता आणि त्यांचा नंबर सगळ्यात शेवटी होता. मिस जोसेफ बिगिन्स द हायेस्ट क्लास proceeding by clarifying that the common theme underlying all their studies this term is the interdependency of mankind. आता पहा, मिस जोसेफ यांनी सुरुवात केली आणि ती काय होती, हायेस्ट क्लासमधली प्रतिनिधी होती, म्हणजे आपल्या नॅरेटरच्या वर्गाची प्रतिनिधी होती आणि तिने काय केलं होतं, आपला प्रोग्रेस कार्ड इथं वाचायला सुरुवात केली होती. आणि काय आहे त्याच्यामध्ये, proceeding by clarifying that the common theme underlying all their studies this term is interdependency of mankind. आता त्यांच्या या अभ्यासातील या वर्षाची एक त्यांनी थीम, मध्यवर्ती कल्पनाच या वर्षासाठी त्यांनी निवडली होती आणि त्यांच्या वर्गाची मध्यवर्ती कल्पना काय होती, इंटरडिपेंडन्सी ऑफ मॅनकाइंड, म्हणजे मानव हे काय आहेत, सगळी मानव नाही, मानवजात, मॅनकाइंड एकमेकावर काय अवलंबून आहेत, परस्परावलंबी आहेत. एव्हरीवन इज डिपेंड ऑन ईच अनअदर, ही त्यांच्या वर्गाची काय होती, एक प्रकारची कॉमन थीम होती. पॉटर स्पीक इन द फील्ड ऑफ मॅथ फोकसिंग ऑन हाऊ ग्रेटर
अंडरस्टँडिंग इन द वर्ल्ड इज फॉस्टर म्हणजे प्रमोटेड किंवा इनकरेज बाय द यूज ऑफ कॉमन वेट्स अँड मेजर्स. आता पॉटरनं काय केलं होतं की मॅथविषयी त्यानं आपलं मत प्रकट केलं होतं आणि मॅथ विषयाचा प्रोग्रेस त्यानं मांडला होता. आणि तो काय म्हणतो, मॅथ विषयामध्ये जे वजन आहेत, वजन आणि त्यांची मापं, वेट्स अँड मेजरमेंट्स याद्वारे काय केलं आहे की सगळं जग कसं इनकरेज झालं किंवा प्रमोट झालं आहे. म्हणजे या सगळं वजन आणि मापाच्या आधारे सगळ्या जगामध्ये एक प्रकारचंच काय केलं जाते, कॉमनरित्या त्याचा वापर करून एकमेकांमध्ये अंडरस्टँडिंग निर्माण केली जाते किंवा जगाचा त्याद्वारे मापाचा आधार घेऊन, वजनांचा आधार घेऊन जगाचा प्रोग्रेस केला जातो. मिस पेग अँड जॅक्सन स्पीक ऑन जिओग्राफी अँड मिस डेअर अँड फरमॅन डिस्कस द सब्जेक्ट ऑफ फिजिओलॉजी with Furman stealing the show by exhibiting a model of a human skeleton and stressing the class conclusion that basically all people were the same. आता पहा, मिस पेग अँड जॅक्सन स्पीक ऑन जिओग्राफी. जिओग्राफी म्हणजे भूगोल. आता पेग आणि मिस पेग आणि जॅक्सन यांनी भूगोलाविषयी आपलं मत प्रदर्शित केलं किंवा अहवाल तिचा रिपोर्ट सादर केला. अँड मिस डेअर अँड फरमॅन डिस्कस द सब्जेक्ट ऑफ फिजिओलॉजी. फिजिओलॉजी म्हणजे शरीरशास्त्र. आता मिस डेअर आणि फरमान या दोघांनी काय केलं, शरीरशास्त्राबद्दल आपलं मत प्रकट केलं. त्याचा प्रोग्रेस तिथं रिपोर्ट कार्ड त्यांनी सादर केलं आणि त्यांनी काय सांगितलं, विथ फरमान स्टीलिंग द शो बाय एक्झिबिशन अ मॉडेल ऑफ ह्युमन स्केलेटॉन. आता फरमाननं काय केलं, तिथे एक प्रदर्शन ठेवलं. कशाच प्रदर्शन म्हणजे एक प्रकारचे स्केलेटॉन आणलं. स्केलेटॉन म्हणजे मानवी सापळा तिथं त्यांनी आणून सगळ्यांपुढे दाखवला किंवा असा लटकून ठेवला तिथं. आणि तो काय म्हणतो, तो स्केलेटॉन सगळ्यांना दाखवून बेसिकली ऑल पीपल वेअर द सेम. सगळे जगातील सगळे पीपल काय आहेत, सारखेच आहेत. म्हणजे रंगाने कसे असतील, उंच असतील, ठेंगणे असतील, जाड असतील, काळे असतील, बुटके असतील, परंतु त्यांचं जे स्केलेटॉन आहे म्हणजे हाडाचा सापळा हा सगळ्यांचा काय असतो, सारखाच असतो. त्याच्यामध्ये कुठल्याच प्रकारचा बदल नसतो. बोन सगळ्यांचे सारखेच असतील असं त्याचा मतितार्थ आहे. मिस डॉड रिपोर्ट ऑन हिस्ट्री. डॉडनं काय केलं, हिस्ट्रीवर आपला रिपोर्ट सादर केला. अँड मिस जोसेफ ऑन डोमेस्टिक सायन्स. आणि मिस जोसेफनं काय केलं, डोमेस्टिक सायन्स म्हणजे ग्रह सायन्स, ग्रहविज्ञान याच्यावर त्यांनी आपला अहवाल रिपोर्ट सादर केला. डेनहॅम क्रिएट्स अ स्टीर म्हणजे डिस्टर्ब करणे, एक्साइटमेंट करणे, ज्याला आपण ढवळाढवळ किंवा ढवळणे असं म्हणतो. आता डेनहॅमने काय केलं, डेनहॅम अ स्टीर बाय स्पीकिंग ऑन द रिक्वायर्ड सब्जेक्ट ऑफ PT अँड गेम्स, complaining that the class was ill-convinced and pointless. इनकन्व्हिन्स म्हणजे पुअर प्लॅनिंग, म्हणजे कुठल्याच प्रकारची प्लॅनिंग नसणे, त्यातून काही फलप्राप्ती न होणे. आता डेनहॅमनं काय केलं, एक प्रकारचे स्टीर म्हणजे ढवळाढवळ सुरू केली, म्हणजे एक प्रकारची हालचाल सुरू केली, त्यांनी डिस्टर्ब केला. काय म्हणतो तो, बाय स्पीकिंग ऑन रिक्वायर्ड सब्जेक्ट ऑफ PT अँड गेम्स. त्याच्या समस्या काय होती, PT आणि गेम खेळाच्या आणि PTच्या तासाची आपली मास PT असते त्या खेळाबद्दल त्याची कंप्लेंट होती. आणि तो काय म्हणतो, हे दोन्ही जे क्लास आहेत हे कसे आहेत, पुअरली प्लॅनड. याच्यामध्ये कुठल्याच प्रकारची प्लॅनिंग केली नाही. इल कन्व्हिन्स्ड अँड पॉइंटलेस, निरर्थक आहेत, त्याच्यामध्ये काही साध्य होणार नाही, अशा प्रकारचे हे दोन्ही क्लास आहेत आणि याचं काही गरज नाही असं डेनहॅमचं मन होतं. मिस्टर वेटसन, मिसेस डेल इव्हॉन्स अँड मिस फिलिप्स आर चोजन ॲट रँडम टू आन्सर स्टुडंट क्वेश्चन्स अरायझिंग फ्रॉम द सिनियर प्रेझेंटेशन. आता सिनियर वर्गांच्या प्रेझेंटेशनच्या प्रश्नाची उत्तरं देण्यासाठी काय केले होते, रँडम पद्धतीनं, रँडम म्हणजे विदाऊट प्लॅनिंग, म्हणजे कुठल्याच प्रकारचं प्लॅनिंग न करता अचानकपणे काय केली होती, या 3 शिक्षकांची निवड केली होती या विद्यार्थ्यांच्या, सिनियर विद्यार्थ्यांच्या प्रश्नाची उत्तर देण्यासाठी. त्याच्यामध्ये कोण होते, मिस्टर वेटसन, मिसेस डेल इव्हॉन्स अँड मिस फिलिप्स. When Denham
pursues his inquiry on the necessity of requiring all students to take PT. आता पहा, when Denham pursues म्हणजे काय करणे, ट्राय टू रीच अ डिसिजन, म्हणजे तो आपल्या एका टोकाप्रती आपल्या निर्णयाप्रती पोहोचला होता. आणि त्याचं काय मत होतं, हिज इन्क्वायरी ऑन नेसेसिटी ऑफ रिक्वायरिंग ऑल स्टुडंट्स टू टेक PT. त्याचं म्हणणं होतं की सगळ्याच विद्यार्थ्यांना PT ला हजर राहणे किंवा PT मध्ये सामील होणे हे काय गरजेचं नाही असं त्याचं म्हणणं होतं. मिस्टर Weston responds quietly ridiculous and trying to bluster his way out of the subject and offering no coherent argument. आता पहा, आता या डेनहॅमचं म्हणणं काय होतं की डेनहॅम pursues his inquiry on necessity of requiring all students to take PT. डेनहॅमचं मत होतं की डेने आपल्या एका निर्णयाप्रती पोहोचला होता. त्याचं म्हणणं होतं की सगळ्या मुलांना PT ही गरजेची आहेच का, असं त्याचं मत होतं. आणि त्याच्या या मताला उत्तर देण्यासाठी, या प्रश्नाला उत्तर देण्यासाठी मिस्टर वॅटसन यांनी आपला प्रतिसाद दिला. आणि त्यांनी काय केलं, रिडिक्युलस, थोडंसं त्यांचं उत्तर हे थोडं हास्यास्पद वाटलं. ट्राईंग टू ब्लस्टर, आणि ते थोडेसे डेनहॅमवर रागावून बोलल्यासारखे वाटत होते. आणि त्यांच्या उत्तर देण्याचा जो सूर होता तो विषयाला धरून नव्हता. आणि अशा प्रकारे त्यांचा जो उत्तराचा प्रकार होता तो लॉजिकली नव्हता, मिनिंगफुल होता. म्हणजे मिस्टर वॅटसन यांनी डेनहॅमचा जो प्रश्न होता त्याचं करेक्ट असं प्रॉपर आन्सर दिलेलं नव्हतं. अनएक्सपेक्टेडली द क्विट अँड hesitant Miss Phillips step in and gives a sturdy defense of the practice and Denham. आता पहा, डिफेन्स म्हणजे काय करणे, डिफेन्स म्हणजे एक प्रकारचं डिफेंड करणे, त्याला प्रोटेक्ट करणे. आणि दुसरा इथे शब्द आहे स्टडी म्हणजे बळकट करणे, पॉवरफुल करणे. आता पहा, मिस्टर वॅटसन थोडेसे काय झाले होते, रागावले होते. त्यांचं उत्तर कसं होतं, त्यांचं उत्तर हे थोडंसं रिडिक्युलस वाटलं किंवा आउट ऑफ सब्जेक्ट आपल्याला असं वाटलं. परंतु त्या गोष्टीची गडबड गोंधळ न होऊ देता शांतपणे काय केलं होतं, मिस फिलिप्स यांनी काय केलं होतं, तो विषय पुढे नेला. आणि मिस फिलिप्सनं काय केलं, डेनहॅमच्या उत्तराला एकदम करेक्ट उत्तर दिलं. आणि त्यांनी काय केलं, त्याचं जो त्या डेनहॅमच्या उत्तराचं त्यांनी काय केलं, सपोर्ट केला. त्यांनी काय केलं, त्या उत्तर देण्याला प्रयत्न केला. आणि ते काय म्हणतात पहा, मिसेस फिलिप्स स्टेप्स इन अँड गिव्ज अ स्टडी म्हणजे पॉवरफुल, डिफेन्सिव्ह, बळकटी देणारं, डिफेन्स ऑफ practice, and Denham, knowing that he has been outwitted, has no choice but to respectfully cease his hated protest. आता पहा, सीज म्हणजे थांबणे, आउटविटेड म्हणजे काय, आउटस्मार्ट, म्हणजे आता त्याला वाटलं की आपल्याला काय याच्यापेक्षा जास्त बोलण्याची काही गरज नाही. आता पहा, मिसेस फिलिप्सनं काय केलं, डेनहॅमच्या उत्तराला एकदम योग्य असं पॉवरफुल उत्तर दिलं डेनहॅमच्या प्रश्नाला. डेनहॅमचा प्रश्न काय होता की PT सगळ्यांसाठी गरजेची आहे का, तर मिसेस फिलिप्सनं सांगलं यस, PT काय सगळ्यांसाठी गरजेची आहे. आणि डेनहॅमला आपल्या प्रश्नाचं उत्तर योग्य मिळालं. आणि म्हणून त्यानं काय केलं, आपला जो प्रश्न आहे तिथं सीज केला म्हणजे स्टॉप केला. हिज हिटेड प्रोटेस्ट, त्याचा जो तीव्र नकार होता किंवा तीव्र त्याचा विरोध होता, तो विरोध त्याने काय केला होता, तिथं थांबवला होता. म्हणजे त्याच्या प्रश्नाचं मिसेस फिलिप्सकडून करेक्ट उत्तर त्याला मिळालेलं होतं. ब्रेथवेट इज immensely satisfied with the progress of the students of his class. आणि अशा पद्धतीनं जे ब्रेथवेट होते, जे त्याचे विद्यार्थी कसे होते, ट्रबल मेकर होते, अरोगंट विद्यार्थी होते, इल मॅनर्ड होते. आणि असे हे विद्यार्थी आज काय करत होते, एकदम करेक्टली उत्तर देत होते. त्यांचं प्रिपरेशन खूप चांगलं होतं, त्यांचं प्रोग्रेस कार्ड खूप सुपिरियर होतं. आणि त्याच्यामुळं या आपल्या ब्रेथवेटला काय झालं होतं, फार मोठ्या प्रमाणात, इमेन्सली म्हणजे मोठ्या प्रमाणात समाधान मिळालेलं होतं विद्यार्थ्याचं प्रोग्रेस कार्ड पाहून. तर अशा प्रकारे सिनॉप्सिस ऑफ द नॉवेल इथं संपलेलं आहे. आता याच्या पुढे आहे
टू सर्व विथ लव चॅप्टर 17. आता हे भाग आपण आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये पाहू. सो डिअर स्टुडंट, we will stop here. If you have any queries, please ask me in comment box. Share this video, like this video, subscribe this video. Goodbye, take care, thank you.